हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल, आनंदी असाल. तर आज मी एक मस्त अशी गावरान कोकणातली रानभाजी बनवणार आहे आणि त्या रानभाजीचं नाव आहे भारंगी किंवा ह्याला भारंग असं सुद्धा म्हणतात. आणि ही जी भारंगीची भाजी आहे ना, ही फक्त रानातच जाऊन मिळते. म्हणजे वरती डोंगरावरती जाऊन मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली की ही भाजी आपोआप उगवते आणि मग आपण तोडून घेऊन यायची. तर या भाजीची आठवण म्हणजे या मावशी वगैरे यायच्याच भाजी विकायला वगैरे. पण आम्ही सगळे भाऊ भावंड, काका, बाबा हे सगळे आम्ही जण अशी मस्त गाडी वगैरे करायचो आणि डोंगरावरती जिथे ही भाजी मिळते त्यांना माहिती असायचं ते आणि ते आम्हाला घेऊन जायचे आणि वरती मस्त ट्रेक पण व्हायचा, छान पावसाचा आनंद पण मिळायचा आणि भाजी पण मिळायची. आणि अक्षरशः भाजी अशी थोडी थोडी नाही, अशी पोतच्या पोतं भरून 2-2 पोती भरून आम्ही भाज्या आणायचो. आणि फक्त भारंगी नाही तर भरपूर अशा कोकणामध्ये रानभाज्या मिळतात पावसाळ्यातल्या आणि त्या इतक्या चवीला अप्रतिम लागतात, मस्त लागतात आणि ह्या करण्याची खूप वेगवेगळी पद्धत पण आहे. तर आजची जी भारंगीची भाजी आहे ना, ती भाजणी घालून सुद्धा करतात किंवा वाल असतात ना, ते वाल भिजवायचे आणि मग भिजल्यानंतर लगेच एक 7-8 तास भिजवल्यानंतर ते जे वाल भिजतात ते वालसुद्धा आपण या फोडणीमध्ये घालून याची भाजी बनवू शकतो, म्हणजे भारंगी घालून भाजी बनवू शकतो. तर झालं काय, आईची आणि माझी धावती भेट झाली आणि मला भाजी आवडते भारंगीची, त्याच्यामुळे आईने न विसरता, कारण इकडे तर मिळत नाही ही भाजी, ती फक्त कोकणातच मिळते आणि ती फक्त मला वाटतं जून, जुलै, ऑगस्ट एवढ्याच दरम्यानपर्यंत असते. मग ती नाही ती जून होते, मग ती कोणी खात पण नाही. म्हणून मग आईने आठवणीने माझ्यासाठी भाजी आणली आणि भाजीमध्ये घालायला माझ्याकडे भाजणी पण नव्हती. मग ती सुद्धा आठवणीने भाजणीसुद्धा घेऊन आली. तर कसं असतं ना आईची काळजी, म्हणजे थोडक्यात आपल्या आईला आपल्या मुलांना काय आवडतं किंवा काय आवडेल याची बरोबर त्यांना माहिती असते. आणि मग त्या न सांगता सगळं तिने घेऊन आली आणि म्हणून म्हटलं ताजी ताजी भाजी आता करूया. तर चवीला खूप छान झाली, मस्त फोडणी केली, एकदम सिंपल भाजी आहे ही. नॉर्मल तेलामध्ये फोडणी केली. सगळ्यात आधी काय करावं लागतं, तर ही भाजी जी आहे ना, ही रानभाजी म्हटल्यावरती ह्याला थोडासा असा उग्रट वास असतो. मग तो उग्रट वास जाण्यासाठी हिला 2-3 शिट्या चिरायची आणि 2-3 शिट्या काढायच्या. शिट्या काढल्यानंतर ही पिळून घ्यायची, यातलं सगळं जे उग्रस पाणी जे आहे ना ते काढून टाकायचं आणि पिळल्यानंतर मग ही फोडणीला घालायची आणि फोडणीला घातल्यानंतर मग थोडीफार वाफेवर शिजून मीठ, साखर वगैरे घालून त्याच्यामध्ये भाजणी घालायची. आता भाजणी म्हणजे थालीपीठाची भाजणी वापरू शकता किंवा तुमच्याकडे चकलीची भाजणी जरी असेल तरी पण ही खूप सुंदर लागते. अगदी भाजणीसुद्धा नसली तर तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता, पण भाजणी घालून ही जी भाजी खाण्याची चव आहे ना ती खूप छान लागते. तर तुम्हाला जर ही भाजी मिळाली, तुम्ही जवळपास गावाच्या ठिकाणी राहत असाल तर ही भाजी नक्की खा किंवा तुम्ही तुमचं जाणं येणं झालं कोकणामध्ये चुकून तर ही भाजी नक्की आणा. रस्त्यावरतीच त्या विकायला बसतात मावशी, तर तुम्ही ही रानभाजी नक्की घ्या आणि ट्राय करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.